हाय, हॅलो, नमस्कार. तर मी किमया, तुमचे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपला हा व्हिडिओ आहे दिनचर्येबाबत. तर आपली रोजची दिनचर्या ही कशी असावी आणि 2025 मध्ये तुम्ही ही दिनचर्या नक्की फॉलो करून बघा, याबाबतचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला रात्री वेळेवर झोप लागते का आणि सकाळी वेळेवर जाग येते का? तसेच तुम्हाला इतर काही स्ट्रेस, ताण वगैरे आहे का? किंवा तुम्ही अगदी फिट आहात असे तुम्ही म्हणू शकता का? तर याबाबतचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर तर या दिनचर्येमध्ये तुम्हाला अगदी पहाटे आपल्या वैदिक काळाप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे अगदी सकाळी 3 किंवा 4 वाजता तुम्ही उठा असंही मी म्हणत नाहीये, पण अगदी सूर्यप्रकाश पडायच्या 1 तास अगोदरही तुम्ही उठलात तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला देवासाठी म्हणा किंवा तुमच्या मनाच्या शांतीसाठी म्हणा, तर तुम्हाला अगदी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं हा देवासाठी वेळ द्यायचा आहे. तर त्यामध्ये तुम्ही अगदी कुठलाही धर्मग्रंथ वाचू शकता. अगदी गीता किंवा ज्ञानेश्वरी, अगदी कुठलाही तुम्हाला तुमच्या मनाला ज्या वाचनाने शांती मिळेल ते तुम्ही वाचू शकता आणि थोडा वेळ तरी मन शांत करून देवाजवळ बसा. त्यानंतर तुम्हाला सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये बसायचं आहे. थंडीचं तर अगदी हवं-हवंसं हे ऊन असतं. त्यामध्ये तुम्हाला डी जीवनसत्व हे अगदी शरीराला फायदेशीर डी जीवनसत्व तुम्हाला मिळतं. त्यामुळे अगदी सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःसाठी कमीत कमी 5-10 मिनिटं तरी काढू शकता. तर तुम्हाला हे ऊन घ्यायचे आहे सकाळी-सकाळी. त्यानंतर सगळ्यात पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे नाश्ता. अगदी सकाळच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही अगदी कुठलाही नाश्ता न करता ऑफिसला किंवा कुठेही बाहेर कामानिमित्त जात असाल तर खाली पेट कधीच जाऊ नका. अगदी एखादी आवडतं फळ असेल किंवा मोड आलेली कडधान्य असतील किंवा त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे सोशल मीडिया किंवा मोबाईल स्क्रीन टाईम, टीव्ही वगैरे. तर सकाळी स्क्रीन टाईम, सोशल मीडिया या सगळ्यांना अव्हॉइड करा. त्यामुळे तुमची बरीचशी जी रखडलेली कामं आहेत ती लवकर होतात आणि मग जर तुम्ही सकाळमध्येच मोबाईल धरून बसलात तर तुमची इतरही कामे रखडली जातात आणि सकाळीच जर अगदी कुणाशी बोलायला सुरुवात केली किंवा फोनवर बोलायला सुरुवात केली तर आपला कितीतरी वेळ वाया जातो हे आपल्याला स्वतःलाही समजत नाही. त्यामुळे स्क्रीन टाईमवर आणि सोशल मीडियावर तुम्ही लिमिट ठेवू शकता आणि तसे मोबाईलमध्ये आपल्याला असे ऑप्शनही असतात लिमिट ठेवण्याची. तसेच पुढचा मुद्दा म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही गाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी वाटल्यास तुम्ही अ, एखाद्या तुमच्या कलीग्स किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलत-बोलत तुम्ही ऑफिसला जाऊ शकता किंवा फोनवर इतर नातेवाईकांशी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता आणि तुम्ही त्यांची विचारपूस करत-करत ऑफिसला जाऊ शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणातही तुम्ही अगदीच हेल्दी खा असेही नाही म्हणत आहे, पण नक्कीच अगदी एकतरी पदार्थामधून आपल्याला काहीतरी मिळेल असाच तुम्ही टिफिनमध्ये एकतरी पदार्थ असा घेऊन जा, ज्यातून तुम्हाला काहीतरी हेल्दी खायला भेटेल आणि तुमच्या शरीरासाठी पोषक असे घटक भेटतील. त्यानंतर म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराला काय लागतं हे ते सुद्धा विसरून जातो. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अगदी एवढे गुंतून जातो, की आपल्या शरीराला काय चांगलं आणि काय वाईट हे आपण विसरूनच जातो. अगदी फास्ट फूड काय आणि इतरही चहा जरी पीत असाल तर कमीत कमी एक टाईम तरी ती अव्हॉइड केलीच पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला पाणी हे भरपूर प्रमाणात पाहिजे असतं. हिवाळ्यामध्ये तर आपण पाण्याकडे अगदी पूर्णपणे दुर्लक्षच करतो. त्यामुळे घरून निघतानाच अगदी छोटीशी बॉटल का होईना भरून घेऊन जाऊ शकता. त्यामुळे नक्कीच थोड्या-थोड्या वेळाने का होईना तुम्ही पाणी हे पीत राहा. त्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेशन भेटेल आणि तुम्ही हायड्रेट राहाल.
आणि एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे सकाळी निघताना, ऑफिसला जाताना म्हणा किंवा कॉलेजला किंवा शाळेत जाताना म्हणा, तर तुम्ही ही सवय लावून घ्या. ती म्हणजे थोरामोठ्यांना घरातल्या तुमच्या आई-वडिलांना, आजी-बाबांना तुम्ही नमस्कार करून निघा आणि ही सवय तुम्ही तुमच्या मुलांनाही लावून घ्या. त्यामुळे घरात घरातील इतर व्यक्तींचा आदर कसा करावा हे तुमच्या मुलांना शिकायला भेटेल. तर त्यामुळे ही येत्या नवीन वर्षात ही नवीन सवय नक्की लावा. तर त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे तुम्ही या सगळ्या सवयी स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला अगदी कामातही तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटेल. त्यामुळे या सगळ्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घ्या आणि तुम्ही फरक एकदा अनुभवा. आणि नंतर जेव्हा तुम्ही ऑफिसमधून घरी याल, तेव्हा रात्री एकदा जेवण झाल्यावर दुधामध्ये हळद टाकून नक्की प्या. त्यामुळे शांत झोप लागते. आणि झोपेचं काय, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल, तर तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल आणि वेळेवर झोप लागेल. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरही उठायला नक्कीच टाळाटाळ करू नका. अगदी 2025 पासून तरी ब्रह्ममुहूर्तावर उठायला शिका. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कामात अगदी सक्सेस मिळत जाईल. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तर तुम्हाला रात्रीच्या झोपेच्या समस्याही होणार नाही. जर तुम्ही वेळेवर उठत असाल, तर रात्री तुम्हाला वेळेवर झोपसुद्धा लागेल. त्यामुळे तुमची दिनचर्या ही अगदी शांत आणि तुम्हाला वेळ भेटेल अशी जाईल. त्यामुळे तुम्ही कधीही कुणाला म्हणणार नाहीत, की मला टाईमच भेटत नाही, मला वेळच भेटत नाही. त्यामुळे तुम्ही ही दिनचर्या एकदा नक्की अवलंबा. तर बघा, आपण दर इंग्रजी वर्षाला आपण नक्की काही ना काही लहानपणापासून आपण संकल्प करत येत असतो. तर अगदी यावर्षी अगदी मनापासून हे संकल्प करा, की मी ब्रह्ममुहूर्तावर उठेल आणि तुम्ही जर लवकर उठणार असाल, तर तुमची सगळी कामे ही वेळेत होतील आणि तुम्ही स्वतःलाही खूप असा वेळ देऊ शकाल. त्यामुळे यावर्षी तर तुम्ही नक्कीच संकल्प करा, की मी वेळेवर उठेल. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर ब्रह्ममुहूर्तावर वाचन हे अगदी छान असते. त्यावेळेस अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात असते. आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठायलाच हवे. जर तुम्हाला येत्या 2025 मध्ये कुठलेही यश मिळवायचे असेल आणि सक्सेसच्या अगदी जवळ जायचे असेल, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला लावून घ्या आणि स्वतःला ह्या गोष्टी तुम्ही ठरवूनच घ्या, की मी हे आजपासून करणारच आहे. त्यामुळे तुम्ही हा मनाशी संकल्प करून ह्या सगळ्या जे मी पॉइंट सांगितले ते सगळे तुम्ही स्वतःच्या दिनचर्यामध्ये तुम्ही ॲड करा आणि त्यांना फॉलो करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद.